तर यानापैकी कोण येईल होईन तर कृपया स्टेजवर या, गर्दीमा कन्फ्युजनमा काही राहिजाल होईन तर बराच प्रवीण माळी म्हणजे आपला म्हणजे खानदेशना इथला हिरा झाले की जर काही दुःख होईन ते दुःख जर पचाळानं काम करणं होईन तर आपले प्रवीण माळी साहेबले त्यासले मराठी पिक्चरमा बी नाव मी त्यांसाठी दिन तर विकास महाजन आठे आहेत, दिलीप केदार आहेत, हटकर बाप्पा आठे आहेत, भैयासाहेब पाटील आहेत, मानमुळे ताई आठे आहेत, कितला मोठा मोठा हिरा आहेत, किरण पाटील आहेत, बट असं नावी लिहिनात या बठ्ठा एकदम आपला पुरा हिरा आहेत. आणि आपलं ही भाषण लांबळांनी पाहिजे मनसन शॉर्टकट करासाठी मला एवढंच म्हणणं आहे की पूर्वी राष्ट्रीय खानदेश महासंघ 18 मार्च 2006 रोजी उज्ज्वल निकम साहेब आणि यासनी आठ हे जेव्हा आपण विश्वास भावेमा प्रोग्राम करा होता त्या टाईमले त्यांनी जी ओपनिंग वहिनी होती त्या ओपनिंग नंतर आपण काय काय कार्य करत तर तुमले एक गोष्ट आठवस होई की आपण साहेबने हत्तीवरून मिरवणूक काढली होती. त्यानंतर तुमले हाही सांगस मी की आपण मॉन्जिनियस कंपनीले आपण एक सवा ऑर्डर द्यावाला घेतो काय तर त्याला म्हटलं बो 74 किलो ना केक बनाय दे. तो म्हणे साहेब आमना लाईफमा 74 किलो ना बनायला नाही, तुम्ही 74 कसा लई कशाच्या अशात 74 लोक लई यातच ना तोंड मा 1 किलो टाक देतस. म्हटलं असं काही व्हावं नाही, आमले लईच जाणं आहे तडे आणि शिवाजी चौकमा आमले तो कापना आहे. तर आपण एक कंटेनर कर आणि त्या कंटेनरमा असा लांबा लच 74 किलो ना केक आणि आठवून प्रतिभाताई पाटीलना भाऊ होतात राष्ट्रपती असताना आणि मग शिवाजी चौकमा आपण कापान बट असले कावळ होता. तर असा कार्यक्रम आपण करा. त्यानंतर तुम्हाला एक आठवस होईल सैंदाने म्हणसन आपलं एक गोपाळ सैंदाने एक पोलिसनं मर्डर व्हायनं होतं. तर त्या आपण कोणी मर्डर कर काय कर ह्या भानगडी जावापेक्षा आपण काय करत त्या कुटुंबाले कसं सपोर्ट भेटी. तर त्यांना बाईले नवी मुंबईना पोलीस स्टेशनमा जॉब लावा होता आणि तुमले सांगत तुम्हाला सगळ्यासनी कितला पैसा दिनतात त्या बाईले त्यासले माहिती आहे 22 लाख रुपया जमी कर दिनतात 22 लाख रुपया. आणि आता श्रद्धांजलीना बी आपण कार्यक्रम करा होता. असा तुम्ही पावर आहे एकला माणूस काहीच करू शकत नाही. जेव्हा तुम्ही गर्दी करतच नाही येतच ना तेव्हा हाऊ कॅमेरा बाहेर जातस आणि मग लोक सांगतात इथला लोक कस काय होणार. अरे कस काय होणार ना राजकारण शे ना काहीच शे आखो घरतून मस्त मजा माराले गुईना शिरान पापड्यान पुपड्या खावाला येणं होतं आमले देणं लेणं आहे. आता तुमले कोणी बी भेटेन ते सांगा बो तो काही इलेक्शनला उभा राहा नाही, त्यांनी शपथ लिहायचे त्या नाव बी कुठे टाकू देत नाही म्हणा ते कसावरच नाव टाकू देत नाही. तुम्ही बठा आपण एकत्र यावासाठी एक माध्यम बनानं फेविकॉल बनाना तेवढंच काम मी करायला आणि ते आपण असंच करत राहसूत काही का ना मरेपर्यंत हे काम करसोत आपण. आदरणीय ताई साहेबराव पाटील साहेबने मिसेस सुद्धा आठवले त्यासाठी सुद्धा एकदा कडकडाट टाळ्या व्हायला पाहिजे. माने साहेब शिवसेना नेता बी या ठिकाणी आहेत त्याबद्दल धन्यवाद. खूप आता तुम्हाला टाईमली ना आपले साहेबांना भाषण ऐकणं आहे आणि खूप धन्यवाद. असंच प्रेम चालू ठेवा आणि नियमितपणे खानदेश लोके प्रत्येकजण गल्ली गल्लीमा ते आपला मंडळी चालू राहणार तुम्हाला हिशोब तर करी राहणार पण जेव्हाही एकत्र व्हा टायमिंगना तेव्हा असंच करा ना. पण पत्रिकावर बी कोणा नाव नाही पाहिजे म्हणजे बानगडी होत नाही, कोणा हाई नको कोणा ते नको बिना पत्रिकानं नाव. आणि मी तर असं म्हणत प्रत्येक मंडळींनी कॉमन कार्यक्रम लावा तुमना घर पाहुणा आम्ही सुत दुसरा कार्यक्रम लावा आम्ही बडा पाहुणा सुत बट असं नको की बा यांनीच लावा मग आम्ही तठेच काबर तुमना बी मंडळ मा तटे लावा आम्ही बठा मंडळी तटे सुत एवढंच तुम्हाला सांगस. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, आता आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या इथले जेवढे पण IAS आणि IPS ऑफिसर्स आहेत आपण आज त्यांचा सगळ्यांचा इथे सन्मान करणार आहोत. तर सर्वप्रथम IAS अक्षय अगरवाल साहेब, ते आज काही कारणास्तव येऊ नाही शकले पण ते ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते 2019 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. त्यांचा करंट पोस्टिंग संबलपूर इंडिया फ्रॉम धुले कलेक्टर नायगर आणि त्याच्या आधी ते कलेक्टर आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते संबलपूरमध्ये. सो त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते की विजय नाटा साहेबांनी त्यांचा सत्कार करावा. हां, ते ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेत. बरं. विजय नाटा साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
आता अक्षय अगरवाल साहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. Am I audible? भटासले म्हणा नमस्कार. प्रकाश बाविस्कर साहेबांना स्पेशली मी धन्यवाद देणार. त्यांनी मला या कार्यक्रमाला त्यांनी इन्व्हाइट केलं आणि मला माहित नव्हतं की आपली एवढी मोठी कम्युनिटी MMR रिजन मध्ये उपस्थित आहे आणि खूप चांगल्या चांगल्या पदावर आपल्या खानदेशचे लोक अधिकारी पदावर आहेत आणि हे बघून मला खूप आनंद वाटतोय आज आणि खूप गर्वही मी फील करत आहे की आपल्या खानदेशचे लोक म्हणजे एवढे पुढे ऑलरेडी गेलेले आहेत. IAS IPS IRS अधिकारी म्हणून सुद्धा म्हणजे आपले धुळे जळगाव जिल्ह्यांचे आपले पोरं सिलेक्ट होत आहेत. माझी एक अपेक्षा अजून आहे की आपल्या पोरांना चांगलं शिक्षणचं काय महत्व असतं ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही द्यावं आणि त्यांना सांगावं की मेहनत करून म्हणजे खूप प्रयास करून आपण खूप पुढे जाऊ शकतो. IAS IPS अधिकारी होऊ शकतो, मोठा डॉक्टर, मोठा इंजिनियर किंवा निकम साहेबांसारखे मोठे वकील सुद्धा आपण होऊ शकतो. आपण मोठा बिझनेसमॅन होऊ शकतो. पण मेहनतीच्या बळावर हे सगळं आपण करू शकतो. तर माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की आपल्या पोरांना शिक्षणाचं महत्व आणि मेहनतीचं महत्व हे दोन गोष्टी आपण सांगायला पाहिजे. आणि जर का आपण हे केलं तर सप्तशृंगी आईच्या कृपेने आपण नक्कीच आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ आणि आपल्या खानदेशाचं नाव अजून उज्ज्वल करू. एवढं सांगून मी सगळ्यांना अजून धन्यवाद सांगतो आणि मला मी दिलगिरी पण व्यक्त करतो की मी उपस्थित राहू शकलो नाही. पण बाविस्कर साहेबांना मी सांगितलं की मी ऑनलाईनच्या माध्यमाने नक्कीच मी प्रेझेंट राहील कारण मला खूप इमोशनल पण फील होत आहे तुम्हा सगळ्यांना बघून की आपली एवढी मोठी कम्युनिटी आज मला सन्मान देत आहे, सत्कार करत आहे आणि मी अपेक्षा करतो की फ्युचर मध्ये अजून आपल्या खानदेशचं नाव मी पुढे घेऊन जाईल आणि आपलं नाव रोशन करेल. थँक्यू. धन्यवाद साहेब आपल्या मार्गदर्शनासाठी. असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा आणि तुम्ही आमच्या जिल्ह्याची काळजी घेताय त्यामुळे त्याच्यासाठी पण धन्यवाद. धन्यवाद. तर पुढील आपले सत्कारार्थी आहेत मिस्टर गौरव साळुंखे जे IAS आहेत. त्या आता 2000 रिसेंट बॅचचे ते IAS ऑफिसर आहेत. तर त्यांचा सत्कार जो आहे तो स्वीकारण्यासाठी त्यांच्या वतीने त्यांचे बंधू इथे आलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी गौरव साळुंखेंच्या वतीने आपला जो सत्कार आहे तो स्वीकारावा. त्यांचा सत्कार विजय नहाटा साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. गौरव साळुंखे सर जे आहेत ते सध्या रँकिंग त्यांची 182 होती. करंटली ते SDM मुंबई येथे माउंट आबू येथे राजस्थान येथे कार्यरत आहेत. एज्युकेशन त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून झालं आहे आणि त्यांचं जे गाव आहे ते खेडगाव चाळीसगाव येथले आहेत. धन्यवाद. त्यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत श्री स्वप्नील पवार सर जे काही कारणास्तव आपल्या इथे आज कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही आहेत. सध्या नागपूर येथे CM साहेबांचा जो कार्यक्रम आहे तिथे काही आयोजनांसाठी ते व्यस्त आहेत. तरी त्यांचा सत्कार आज तिथे उपस्थित नसल्यामुळे पुढील जो सत्कार आहे तो माननीय श्री संजय निकम साहेब जे करंटली डेप्युटी कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स माझगाव मुंबई येथे कार्यरत आहेत. तर त्यांचा सत्कार दिघावकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. जॉईंट कमिशनर एज्युकेशन COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथून झालं आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग त्यांनी कंप्लीट केलं आहे फर्ग्युसन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॉलेज ऑफ ECS सायन्स फ्रॉम 1986.
श्री उज्ज्वल कुमार चव्हाण साहेब IRS यांचा सत्कार स्वीकारायला प्रवीण पवार सर येतील अशी मी त्यांना विनंती करते. कैलास जाधव सर हा त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करते. ओके, ते आपल्याला ऑनलाईन जोडले गेले आहेत, तर ऑनलाईनच ते आपला सत्कार स्वीकारणार आहेत. तर कैलास जाधव सरांना मी विनंती करते की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. सर, आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय? उज्ज्वल माझे खूप चांगले मित्र आहे आणि आम्ही शेजारच्याच गावातले 40गाव आणि कन्नड. तर आपलं परत एकदा सगळ्या खानदेशवासियाच्या वतीने हार्दिक अभिनंदन उज्ज्वलजी. धन्यवाद साहेब. हॅलो हॅलो सर, आपण आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती. धन्यवाद मॅडम. व्यासपीठवर ज्या साहेब लोक बसेल शेत कैलास जाधव साहेब यांनी मना सत्कार कया, दिगावकर साहेब आमना मार्गदर्शकांनी मित्र शेतस आणि बाकी बट्टा ज्या स्टेजवर बटेल शेतस आणि स्टेजना समोर बी बटेल शेतस समजासले जय खानदेश. मी IRS होतो, आता नोकरी सोडी दिनी. मी ED मा होतो, नाव तर ऐकलंच होईल, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट.